दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनतच करावी लागते. भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जे आहे त्यात समाधानी जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्याविषयी फारशा तक्रारी नसतात. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नसतात. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. नात्याला किती वर्ष झाली याला महत्त्व नाही, तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला खूप महत्त्व असतं. आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. माणसाचं मन उदास झालं की आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येते आणि त्या माणसाशी संवाद साधल्याशिवाय मनातील उदासीनता कमी होत नाही. म्हणून जवळची मित्र माणसं गरजेचे असतात, नात्यातली, मैत्रीतली किंवा प्रेमातली. कुठल्याही गोष्टीचा गर्व आपण करण्यापेक्षा आपल्याबद्दल कुणाला तरी गर्व वाटला पाहिजे, तरच ज्या गोष्टीत आपण यश मिळवले त्याचे सार्थक होते. नाहीतर स्वतःच्या यशाच्या गर्वाचे अहंकारात रूपांतर होते. पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्यांचे सतत पडत राहणे एका मोठ्या नदीला जन्म देते. तसेच आपण दररोज एकमेकांना पाठवलेले विचारधन जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकते. कोणी काही बोलले किंवा आपल्या मनासारखं काही घडले नाही तर मन दुःखी होतं, पण प्रत्येक वेळेला ते शेअर करणं शक्य नसतं. अशा वेळी आपल्या आठवणीत रमून आपलं मन रमवावं, त्यामुळे मन प्रसन्न होतं. ना दूर राहिल्यामुळे नाती तुटतात, ना जवळ राहिल्याने जोडली जातात. ती तर नित्य संवादानेच मजबूत होतात. आपण स्वतःला नंबर 1 समजायला लागतो, इतरांशी तुलना करतो आणि स्वतःला वेगळं समजायला लागतो. तेव्हा आपण चूक करतो. यश अंतरिम असतं. आज यशस्वी झालो म्हणजे परत कधी हरणार नाही असं नसतं. हार जीत होतच असते, त्यामुळे खचून जायचं नाही. सतत ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. ज्ञानार्थी व्हायचं, परीक्षार्थी नाही. वादातही कलह नाही, चीड नाही. समजूतदारपणा हा रामबाण उपाय आहे. पण अन्यायकारक गोष्टी घडत असतील तर त्या रोखण्यासाठी आग्रही राहायला हवं. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्य बदलून टाकतो. तो क्षण ओळखता आला पाहिजे, तोच टर्निंग पॉइंट असतो. आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही, पण चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव हीच खरी श्रीमंती. मोहाचा पसारा नटलेला असतो, तेव्हा स्वतःला निष्ठावंत ठेवून उभं राहणं ही खरी वेळ असते. डोक्यावर शीतलता आणि जिभेवर गोडवा असेल तर सारे प्रश्न आपोआप सुटतात. चांगल्या व्यक्तीने अपमान केला किंवा रागावलं तरी चालेल, पण त्याला सोडू नका. कारण मार्ग दाखवणारे फार कमी असतात, मिसगाईड करणारे भरपूर असतात. हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य जवळ ठेवावा. परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा.
वाईट विचारांचं गवत आपोआप माजतं, चांगल्या गोष्टी पेराव्या लागतात. जीवनाचा आनंद आर्थिक स्थितीवरून नसून मनस्थितीवर अवलंबून असतो. जलद यश अहंकार निर्माण करतं, उशिराने मिळणारे यश व्यक्तिमत्व घडवतं. आदर संपत्तीमुळे नाही, स्वभावामुळे मिळतो. स्वतःला कितीही मोठं समजलं तरी दुसऱ्याला कमी समजू नये. खूप दूर पाहण्यात गुंतू नका, अगदी जवळच्या चांगल्या गोष्टी हातातून निघून जातात. जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा, मग ती वस्तू असो किंवा माणसं. 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. ते संपले की माणूस संपतो. स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला विसरू नये. भिंतीवरील फोटोचा भार खिळा सांभाळतो, पण कौतुक फोटोचं होतं. तसंच जीवन केलेल्या कामाचं श्रेय मिळेलच असे नाही. अपेक्षा करू नका. अपेक्षा कधीच करू नये की आपली स्तुती प्रत्येकाने करावी, पण प्रयत्न असा असावा की आपली निंदा कोणी करू नये. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो. माणसाच्या वेदनांची नोंद फार कमी लोक घेतात, पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही तेही घेतात. कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही, पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं. माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावे, कारण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसं सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. शांत झोप हीच थकलेल्या माणसाची खरी संपत्ती. बिनधास्त जगणं ही सोपं नसतं, त्यासाठी जुन्या आठवणींचा लिलाव कवडीमोल भावात करावा लागतो. बदलते रंग चित्रात असावेत, माणसाच्या चरित्रात नाही. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. नात्याचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.